अडतावळ्यात कोल्हापूरकडे कोल्हापुरात रात्रभर पावसानं थैमान घातलंय। पंचगंगा नदी धोका पातळीजवळ येऊन पोहोचली आहे। सध्या नदीची पाणी पातळी 42.11 फुटांवरती गेली आहे। त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झालेलाच आहे। राधानगरी धरण सध्या 98% भरलंय। या धरणाची पाणी क्षमता ही 8.3 टीएमसी इतकी आहे। सध्या यामध्ये 7.9 टीएमसी इतका पाणी साठा जमा झालाय। जर राधानगरी धरणाचा दरवाजा आज उघडला तर कोल्हापुरात पूरसदृश स्थिती निर्माण होणार आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पूरबाधित गावांमधनं नागरिकांचं स्थलांतर हे देखील आता सुरू झालंय। ही सगळी परिस्थिती पाहता प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि सर्व रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय सध्याची पंचगंगेची स्थिती? पंचगंगा नदी आज सकाळी जवळपास 42.11 फुटांवर पोहोचलेली आहे। पुढच्या काही तासाभरामध्येच पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी आहे। त्याचबरोबर सध्या राधानगरी धरणाची परिस्थिती पाहायची झाली तर राधानगरी धरण हे 98% भरलेलं आहे। त्यामुळे 2% सध्या बाकी आहे राधानगरी धरण भरण्यासाठी। त्यामुळे जर राधानगरी धरण पूर्ण भरलं तर या धरणाची स्वयंचलित जे दरवाजे आहेत त्यापैकी एक दरवाजा उघडण्याची शक्यता आहे आणि जर स्वयंचलित दरवाजा उघडला तर पाण्याचा प्रवाह आणखी वाढू शकतो आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते। जवळपास पंचगंगा नदीची पातळी जवळपास 50 फुटाच्या आसपास पोहोचू शकते। त्यामुळे कोल्हापूरला सध्या महापुराचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। सध्या जी पाणी पातळी झाली ती जवळपास 42.11 फूट या पातळीवरच सध्या कोल्हापुरातले अनेक मार्ग बंद झालेत। कोल्हापूर आणि रत्नागिरी हा जो मुख्य मार्ग आहे यावरचा एक शिवाजी पूल आहे, तो शिवाजी पूल सध्या बंद झालाय वाहतुकीसाठी। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। त्याचबरोबर शिये ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, या मार्गावरची सुद्धा वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे पाणी आल्यामुळे। रात्रभर सध्या कोल्हापुरात मुसळधार असा पाऊस आहे। जर आज दिवसभर जर का पाऊस असाच जर राहिला तर कोल्हापूरची पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातल्या जवळपास 65 मार्गांवरची वाहतूक ठप्प झालेली आहे आणि जवळपास 20हून अधिक एसटी मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले। त्यामुळे सध्या कोल्हापुरातल्या वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे, शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच। मात्र विशाल, सध्या अलमट्टी धरणातनं सुद्धा विसर्ग सुरू आहे, तो नेमका किती सुरू आहे आणि सध्या जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं पाणी वाढत चाललेलं आहे त्याचा फटका आसपासच्या गावांना बसू शकतो। अलमट्टी धरणातनं विसर्ग झाल्यानंतर हा फटका जरा कमी बसेल का? नक्कीच। काल अलमट्टी धरणाचा काल सकाळी 2 लाख क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आला। वारंवार यासाठी मागणी करण्यात आलेली होती। हा विसर्ग वाढवण्यात आल्यानंतर एक दिलासादायक कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी होती। मात्र जर का आणखी पावसाचा जोर राहिला तर अलमट्टी धरण पूर्णपणे भरू शकतं। सध्या या धरणाची जी क्षमता आहे ती जवळपास 93% पोहोचलेली आहे। त्यामुळे जर का आठवडाभर पाऊस राहिला तर हे धरण सुद्धा अलमट्टी धरण सुद्धा पूर्णपणे भरू शकतं आणि जर हे धरण पूर्ण भरलं तर बॅकवॉटरनं पाणी पुन्हा पाठीमागे येऊ शकतं आणि कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यातल्या नद्यांना फुगवटा वाढू शकतो। नक्कीच। तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी।